नमस्कार माझ्या छोट्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींचे स्वागत आहे. आज माझ्या बालमित्रांना मी छान मजेदार अशा 10 गोष्टी सांगणार आहे. पण ह्या गोष्टी सुरू करण्या अगोदर ज्या मुलांनी आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नाही, अशांनी लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चला वेळ न लावता आज आपण चालू करूयात आपल्या 10 मजेदार बोधकथांना. पहिली बोधकथा आहे जंगलचा राजा. बोधकथेचं नाव काय आहे? जंगलचा राजा. एका अरण्यात एक सिंह राहत होता. त्या अरण्यात तो एकटाच शक्तिशाली असल्यामुळे वाटेल तसा वागत असे व तेच योग्य असे म्हणत असे. एकदा सर्व प्राण्यांना एकत्र बोलावून तो म्हणाला, प्रत्येकाने मला आपल्या शक्तीप्रमाणे खाद्य पुरवावं, म्हणजे रोज शिकार करण्याचा माझा त्रास वाचेल. सगळ्यांनी ही गोष्ट मान्य केली, पण हा कर कोणत्या धोरणाने बसवावा याबद्दल निश्चित पद्धती ठरेना. वाघ उभा राहून म्हणाला, मला वाटतं कोणी किती पाप केलं ते पाहून त्या मानाने त्याच्यावर कराची आकारणी करावी. प्रत्येकाने आपल्या शेजाऱ्यावरील कराची आकारणी करावी, म्हणजे फसवेगिरीला जागा राहणार नाही. त्यावर हत्ती लगेच म्हणाला, छे वाघोबाची ही युक्ती निरुपयोगी आहे. त्यामुळे द्वेष जुलूम वाढतील. माझ्या मते प्रत्येकाच्या सद्गुणांवर कर बसवावा व तो ज्याचा त्यानेच द्यावा. अशा योजनेने सरकारी तिजोरीत पुष्कळ भर पडेल. तात्पर्य पहा मुलांनो कथेचं, आपले दुर्गुण असतील तर ते झापून ठेवायचे व थोड्याशा सद्गुणांचे मोठे प्रदर्शन करायचे, असा प्रत्येकाचा स्वभाव असतो. बरोबर आहे ना? या कथेत पण काय केलं? वाघाने सांगितलं ज्यांनी ज्यांनी जास्त पाप केले, वाईट काम केले, त्यांनी तिथे त्याप्रमाणे कर भरायचं. तर हत्तीने काय सांगितलं? नाही नाही, तसं करायचं नाही. आपण काय करू? आपण जेवढी चांगली कामं केले तर त्याच्यानुसार कर भरू. म्हणजे काय केले त्यांनी? त्यांचं दुर्गुण आहेत, वाईट काम आहे, ती लपवून ठेवली आणि थोडीशी चांगली कामं केली, त्यांचं काय केलं? त्यांनी प्रदर्शन मांडलं. व्हिडिओला स्किप करू नका, गोष्टी लक्षपूर्वक आहेत का? दुसरी कथा आहे युक्तीच सर्वश्रेष्ठ. गोष्टीचं नाव काय? युक्तीच सर्वश्रेष्ठ. नदीच्या तीरावर एक कोळी मासे धरायला गेला. फार मोठे मासे नदीत सापडतील असे त्याला वाटले नाही, म्हणून त्याने मोठे जाळे बरोबर घेतले नाही. एका काठाच्या टोकाला एक बारीक दोरी बांधून गळवर ओढू लागला, पण मासा बराच मोठा असल्याने गळ लवकर ओढला जाईना. कोळ्याने विचार केला की गळ लवकर ओढला तर मासा आपल्या वजनाने व चळवळीने आपली बारीक दोरी तोडून पळून जाईल. तेव्हा त्याने बराच वेळपर्यंत गळ पाण्यात राहू दिला व नंतर अगदी हळूहळू तो पाण्याच्या बाहेर काढला. तोपर्यंत मासा धडपड करून अगदी निर्बळ झाला होता, त्यामुळे दोरी तोडण्याची शक्ती उरली नव्हती. तात्पर्य मुलांनो, युक्तीने सर्व प्रकारच्या अडचणीतून पार पडता येते. पहा इथे जर त्या मासेमाऱ्यानं आनंदाच्या भरात घाईमध्ये जर त्यानं तो विचार न करता गळ ओढला असता तर त्याची दोरी काय होती? लहान होती, काठी लहान होती. मग तो मासा काय होता? मोठा होता. मग तो मोठा मासा त्याच्या गळातून निसटला असता ना. पण इथं त्याने काय केलं? शक्तीपेक्षा युक्ती वापरली आणि तो छोट्या काठीच्या साह्याने, छोट्या दोरीच्या साह्याने, पण त्यानं ते मोठा मासा स्वतःच्या काब्यात केला. पुढची कथा आहे लोभी माणूस. कथेचं नाव काय? लोभी माणूस. एक लोभी माणसाने आपला सगळा पैसा शेतात पुरून ठेवला होता. तिथे दिवसातून 2 वेळा जाऊन त्या पुरलेल्या जागेकडे पाहून तो मोठे समाधान मानत असे. ते त्याचे वागणे त्याच्या नोकराने पाहिले व त्याने तर्क केला की आपला मालक या जागेकडे नेहमी पाहतो, तेव्हा तेथे काहीतरी पुरलेले असावे. रात्री त्याने तेथे जाऊन खणून पाहिले तर आत बरेच धन त्याला दिसले. ते घेऊन तो पळून गेला. दुसऱ्या दिवशी तो लोभी माणूस नेहमीप्रमाणे तेथे येऊन पाहतो तर सगळे धन चोरीला गेलेले त्याला दिसले. मग तो डोके बडवून घेत रडू लागला. तेव्हा त्याचा शेजारी त्याच्या जवळ येऊन रडण्याचे कारण विचारू लागला.
लोभी माणसाने घडलेली हकीकत त्याला सांगितली. ते ऐकून शेजारी म्हणाला, अरे मला वाटतं की तसं तुझं काहीच गेलं नाही, आपला पैसा येथेच आहे असे समजून तू पूर्वीप्रमाणेच या जागेकडे पाहत जा, म्हणजे झालं. तात्पर्य पहा, लोभी माणसे पैसे असून दरिद्री व अशांना पैशांचा उपयोग न होता दुसरेच कोणते त्याचा उपयोग करून घेतात. जवळ असलेला पैसा वापरायचा नाही तर तो चोरीला गेल्यावर शोक करण्यात काय अर्थ? बरोबर आहे ना? त्या लोभी माणसाने जर तो पैसा स्वतःसाठी वापरला नाही, फक्त तो एका जमिनीमध्ये पुरला आणि तिथं नुसतं जाऊन रोज बघितलं आणि समाधान मानलं, मग नंतर ते पैसे चोरी गेले म्हणून त्याला खंत वाटून घेण्याची काहीच गरज नव्हती ना. जसं अगोदर तो समजत होता की ते माझे पैसे तसेच समजायचे ना. म्हणजे माणसाने आपल्यापाशी जेवढं धन आहे त्याचा सदुपयोग केला पाहिजे. कथा चौथी, बडाई नको रे बाबा. तर त्याचं नाव काय? बडाई नको रे बाबा. पहा कथा काय, एक माणूस फार वर्षे प्रवास करून आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिल्या हे त्याने आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना तिखट मीठ लावून सांगितले. आणि अगदी शेवटी एक थाप ठोकून दिली की मी अलकावतीला गेलो असता तेथील लोक 15-15 हात उंच उड्या मारतात, पण त्यांनी माझ्याशी पैज लावली असता माझ्या इतकी उंच उडी एकालाही मारता आली नाही. ऐकणाऱ्या कोणाला ही गोष्ट खरी वाटली नाही. तेव्हा त्यांची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शब्दा घेऊ लागला. त्यावेळी त्या लोकातील एक माणूस त्याला म्हणाला, अहो अशा शब्दा कशाला घेता? हातच्या कंकणाला आरसा कशाला? यावेळी तुम्ही अलकावतीला आहात असं समजून तिथे जशी उडी मारली तशी इथंही मारून दाखवा, म्हणजे झालं. हे ऐकताच त्या बडाईखोर माणसाचं तोंड ताबडतोब बंद झाले. तात्पर्य पहा मुलांनो, आपण प्रवासात पाहिलेल्या गोष्टी फुगून सांगण्याची काही लोकांना सवय असते, पण एखाद वेळी त्यांचेच बोलणे त्यांच्या गळ्यात येऊन त्यांची फजिती झाल्याशिवाय राहत नाही. हे अशा प्रकारचं उदाहरण तुम्हीही तुमच्या आसपास नक्की पाहिलं असेल. म्हणजे सेम टू सेम असंच नाही बरं का, प्रवासाचं उंच उडीचं तसं नाही, पण दुसरं काहीतरी. चला पुढची गोष्ट आहे जगण्याचे भान. गोष्टीचं नाव काय? जगण्याचे भान. एक तरुण माणूस फार छंदिष्ट व उधळ्या होता. त्याने आपली सगळी मिळकत दारू जुगार यासारख्या व्यसनात घालवली. मग तो दरिद्री होऊन भिकाऱ्यासारखा अरण्यात फिरू लागला. हिवाळ्यात एके दिवशी चांगले कडक ऊन पडले होते. सॉरी हा. अशा वेळी तो माणूस नदी काठी फिरत असता जवळच्या एका आंब्याच्या झाडावर एक कोकिळा बसलेली त्याने पाहिली. कडक ऊन व कोकिळा पाहून त्याला वाटले की खरंच उन्हाळा आला व आता पांघरुणाची काही गरज नाही. असा विचार करून त्याने आपले काही कपडे घाण ठेवले व पैसे काढून तो आपल्या मित्राबरोबर जुगाराचा डाव खेळायला गेला. तेथे त्याने सगळे पैसे जुगारात घालवले. संध्याकाळी थंडी पडली तेव्हा त्याला थंडीमुळे आजारपण आले. उन्हाळा असून असे कसे झाले याचे आश्चर्य करीत तो पुन्हा नदीवर गेला. तर तेथे तो कोकिळ पक्षी थंडीने गारठून झाडाखाली मरून पडलेला त्याला दिसला. तो प्रकार पाहून तो चांगला शुद्धीवर आला व मग त्या पक्षाला म्हणाला, अरे मी तुझ्यावर विश्वास ठेवून आपले कपडे घाण ठेवण्याचा मूर्खपणा केला. तू मला फसवलंस आणि स्वतःचाही नाश करून घेतलास. तात्पर्य मुलांनो, व्यसनी माणूस काही वेळा इतका बेसावध असतो की त्याला सभोवतालच्या गोष्टीचेही भान राहत नाही. बरोबर आहे ना? आपल्या आसपास असंही एक उदाहरण असतं दारू जुगार खेळणाऱ्या माणसांचं, जे त्यांच्या व्यसनासाठी काही करू शकतात. चला पुढची कथा पाहूया. कोल्हा. कथेचं नाव काय आहे? कोल्हा. एका कोल्ह्याची शिपूट लोखंडी सापळ्यात सापडली असता त्या तोंडून तो पळाला. प्रथम त्याला आनंद झाला की प्राण्यांवरचे शिफ्टीवर निभावले. पण जेव्हा तो आपल्या मंडळीत जाऊ लागला तेव्हा त्याला आपल्या लांडेपणाचे फार वाईट वाटून तो मनात म्हणाला, मी मेलो असतो तर बरं झालं असतं. पण ही अप्रतिष्ठा वाईट, पण जे झालं त्याला उपाय नाही. आता हेच कसं शोभून येलं म्हणजे झालं. यासाठी काय बरं युक्ती करावी याचा तो विचार करीत असता त्याला एक युक्ती सुचली. ती अशी की आपण सर्व कोल्हे मंडळींना एकत्र जमून सांगावे की माझी शेपटी मी तोडून टाकून ही भूषणाची नवी पद्धत काढली आहे, ही चांगली आहे आणि
तुम्ही सुद्धा अवश्य करा. मग त्याने सगळ्या कोल्ह्यांना आपल्या घरी बोलावले व आपल्या युक्तीप्रमाणे त्यांच्या पुढे भाषण दिले. तो म्हणाला, अहो, या शिफ्टीपासून काहीच फायदा नाही. आपल्याला शिफ्टी म्हणजे ओझच. शिफ्टी तोडून टाकल्यानं एक प्रकारचं सौंदर्य येऊन शिवाय पळण्यातली अडचण दूर होते. मी ह्या गोष्टीचा अनुभव घेतला आहे. मी शिफ्टी तोडल्यापासून सुखी आहे. हे सुख तुम्हाला प्राप्त व्हावं असं वाटलं. इतकं बोलून आपले किती जण ऐकतात हे पाहण्यासाठी तो सगळ्यांकडे पाहू लागला. इतक्यात एक म्हातारा कोल्हा त्याची लबाडी ओळखून मान वाकडी करून म्हणाला, अहो पंडित महाराज, आपली हुशारी पुरे. शिफ्टी काढल्यामुळे तुमचे कल्याण झाले असेल यात शंका नाही. आणि आमच्यावर जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्हीही आपली शिफ्टी कापून टाकू. तोपर्यंत तुम्ही आम्हाला आग्रह करू नये, हेच बरं. तात्पर्य, आपली अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आपले दोष हे नसून गुण आहेत असे बरेच जण सांगतात. पण शहाणे लोक त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाहीत. बरोबर आहे ना. आपल्या आसपासही एखाद्याचं काही म्हणजे एखाद्या बरोबर काही वाईट घडलं किंवा त्याचं काही चुकलं तर तो ते मान्य करतो का नाही, उलट माझंच कसं बरोबर आहे हे सांगण्याचा सगळ्यांना प्रयत्न करतो. पुढची कथा आहे चांगला राजा. कथेचं नाव काय आहे? चांगला राजा. एकदा एका तळ्यातल्या बेडकांना वाटले की आपल्याला एक राजा हवा, म्हणून त्यांनी देवाकडे तशी मागणी केली. तेव्हा देवाला हसू आले व त्यांनी हा घ्या राजा म्हणून एक लाकडी ओंडका तळ्यात टाकला. तो पाण्यावर पडताच पाणी उसळले. ते पाहून सगळे बेडूक घाबरले आणि बाजूला जाऊन बसले. थोड्या वेळाने पाणी शांत झाल्यावर तो ओंडका काही हालचाल करीत नाही असे पाहून त्याच्यावर चढले व उड्या मारू लागले. मग त्यांना वाटले की या राजापेक्षा दुसरा चांगला राजा हवा. तेव्हा त्यांनी देवाची प्रार्थना करून दुसरा चांगला राजा पाठवण्याची विनंती केली. देवाने एक बगळा पाठवला. त्याने बेडकांना मारून खायला सुरुवात केली. म्हणून बेडकांनी देवाकडे अजून चांगल्या राजाची मागणी केली. ते ऐकून देव म्हणाला, मी तुम्हाला पहिला राजा पाठवला होता, तो तुम्हाला आवडला नाही. आता तुमचं कर्म तुम्हीच भोगा. तात्पर्य, देवाने ज्या स्थितीत ठेवले आहे त्या समाधानी असावे. बरोबर आहे ना. आपल्याला देवाने जी काय दिले त्याच्यामध्ये आपण समाधानी असायला हवं. पुढची गोष्ट आहे घुबड आणि टोळ. गोष्टीचं नाव काय? घुबड आणि टोळ. एक म्हातारे घुबड झाडाच्या ढोलीत झोपले असता एका टोळाने झाडाखाली गाणे म्हणायला सुरुवात केली. त्याने गाणे म्हणू नये म्हणून घुबडाने त्याला विनंती केली, बाबा रे, तू इथून जा. मला विनाकारण त्रास देऊ नकोस. तुझ्या किरकिरीने माझी झोप मोडते. यावर तो टोळ त्या घुबडाचा धिक्कार करून त्याला शिव्या देऊ लागला. तो म्हणाला, तू लबाड चोर आहेस. रात्रीचा बाहेर जाऊन चोरी करून पोट भरतोस आणि दिवसा झाडाच्या ढोलीत लपून बसतोस. त्यावर घुबड म्हणाले, अरे तू आता आपलं तोंड सांभाळ, नाहीतर मग पस्तावशील. तरी हे टोळ ऐकून घेईना. घुबडाची निंदा करून तो पुन्हा गाऊ लागला. मग घुबडाने त्याची खोटी स्तुती करायला सुरुवात केली. बाबा रे, क्षमा कर. तुझं गायन अगदी गोड आहे. माझा इतका वेळ ते लक्षात आलं नाही. तुझ्यासारखा गाणारा तूच. तुझ्या गाण्यापुढे कोकिळाही लाजेल. तुझा स्वर सारंगीपेक्षा चांगला आहे. बरी आठवण झाली. माझ्याकडे एक अमृताची कुपी आहे. त्यातले थोडस मी तुला देतो. फार वेळ गात राहिल्याने तुझा गळा अगदी सुकून गेला असेल, नाही का? टोळाला खरोखरच तहान लागली होती. तो घुबडाजवळचे अमृत घेण्यासाठी त्याच्याजवळ गेला. लगेच घुबडाने त्याला उचलून आपल्या तोंडात टाकले. तात्पर्य, आपल्याला जे आवडते ते सर्वांनाच आवडेल असे नाही हे लक्षात घेऊन दुसऱ्याच्या आवडीनिवडीचा जे विचार करीत नाहीत ते शेवटी आपला नाश करून घेतात. बरोबर आहे ना. काही लोक इतरांचा विचार करत नाहीत, फक्त स्वतःचा विचार करतात आणि स्वतःचा विनाश उडवून घेतात. पुढची कथा आहे घार व कबुतरे. कथेचं नाव काय? घार व कबुतरे. एका खुराड्यात काही कबुतरे होती. त्यांना मारून खावे या उद्देशाने एक घार त्या खुराड्याभोवती फार दिवस घिरट्या घालून कंटाळली, पण एकही कबूतर तिच्या हाती लागले नाही. मग तिने युक्ती केली. ती मोठ्या संभावितपणे कबुतरांजवळ गेली व त्यांना म्हणाली, अहो, माझ्यासारख्या बळकट व शूर पक्षाला जर तुम्ही आपला राजा कराल तर ससाने आणि तुमचे शत्रू यांच्यापासून मी तुमचे रक्षण करीन.
ससाण्यांकडून होणाऱ्या त्रासाला कबुतरे इतकी कंटाळी होती की त्यांनी घारीचे म्हणणे लगेच मान्य केले व तिला आपल्या खुराड्यात राहायला जागा दिली. पण दररोज ही घार खुराड्यातल्या एका कबुतराला मारून खाते असे त्यांच्या लवकरच लक्षात आले. विचार न करता ह्या दुष्ट पक्षाला घरात जागा दिल्याबद्दल त्यांना फार पश्चाताप झाला. तात्पर्य, एका शत्रूपासून रक्षण व्हावे म्हणून दुसऱ्या शत्रूचे सहाय्य घेणे मूर्खपणाचेच. बरोबर आहे ना. एक जण त्रास देतोय म्हणून आपण दुसऱ्याची मदत घ्यायला गेलं तर तो दुसरा पण काय करतो, आपल्याला त्रास देतो. त्यापेक्षा आपण स्वतः सक्षम बनलं तर आपल्याला कोणाचीही गरज पडणार नाही. शेवटची कथा आहे मुंगी व कोशातला किडा. कथेचं नाव काय? मुंगी व कोशातला किडा. एकदा एक मुंगी आपले खाद्य शोधत फिरत असता कोशातून नुकताच एक किडा बाहेर पडलेला तिला दिसला. कोशातून बाहेर पडलेले त्याचे पाय तो हळूहळू हलवत होता. ते पाहून मुंगी म्हणाले, अरे रे रे, काय ही तुझी स्थिती? मला वाटले तिकडे फिरता येते, पण तुला या कोशात बंदिवान होऊन दिवस काढावे लागतात. तेव्हा तुझ्या व माझ्या स्थितीत फारच अंतर आहे असे म्हटले पाहिजे. यावर किडा काहीच बोलला नाही. पुढे काही दिवसांनी ती मुंगी पुन्हा तेथे गेली असता त्या किड्याचे फक्त कवच मात्र तेथे पडले असून तो किडा कुठेतरी निघून गेला आहे असे तिला दिसले. ती इकडे तिकडे फिरत आहे. तोच एक सुंदर पतंग आपल्या पंखाने तिला वारा घालत असताना तिला दिसला. तो तिला म्हणाला, अगं, त्या दिवशी बंदिवान म्हणून तू माझी कीव करत होतीस, माझ्यापेक्षा तुझी स्वतःची स्थिती बरी असं म्हणत होतीस. तोच कोशातला किडा मी आहे हे लक्षात घे. आपल्याला वाटेल तिकडे फिरता येतं अशी बडाई मारायची असेल तर खुशाल मार, तोपर्यंत मी सहज थोडा आकाशात फिरून येतो. इतके बोलून त्याने एक भरारी मारली व उंच आकाशात गेला. तात्पर्य, संकटात असलेला माणूस पुन्हा कधीही वर डोके काढणार नाही अशा समजुतीने त्याचा उपहास करून त्याच्याजवळ स्वतःच्या वैभवाबद्दल बडाई मारणे हा मूर्खपणा होय. तर अशा प्रकारे मुलांनो, आपल्या 10 मजेदार गोष्टी संपलेल्या आहेत. तुम्हाला ह्या गोष्टी आवडल्या असतील, नक्की आवडल्या असतील. या गोष्टी आवडल्या असतील तर गोष्टींना जास्तीत जास्त शेअर करा. चॅनेलवर जे नवीन मित्र आहेत, विद्यार्थी मित्र मैत्रिणी आहेत, त्यांनी ह्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्त शेअर करा. धन्यवाद.